नमस्कार, स्वागत आहे तुमचं निशा झोम किचन मध्ये. आज आपण बनवणार आहोत कुरडया. आणि कुरडया वर्षभराच्या कुरडया ज्या टिकतात आणि त्या आहेत ना, म्हणजे ह्या बिझनेसचा, ह्या आत्यांचा बिझनेस आहे आणि खूप भारी बिझनेस चालतो त्यांचा. जवळजवळ किती वर्षापासून आहे आता बिझनेस? 7 ते 8 वर्ष झाले त्यांच्या या बिझनेसला. आणि एकदम भारी आणि ना एकदम म्हणजे त्याच्यामध्ये काहीच भेसळ नाही, काहीच नाही. एकदम पारंपरिक ज्या बनवतात ना, एकदम जुन्या पद्धतीच्या अशा कुरडया इथं बनवतात. तर तुम्हाला मी दाखवते इथं गहू वगैरे किती पारंपरिक आणि जुन्या पद्धतीने बघा. ह्या अशा किती छान अशा मस्त 3 येड्याच्या कुरड्या आहेत ह्या. आणि एकदम मस्त बरं का, एकदम बारीक आणि एकदम जुन्या पद्धतीने ह्या कुरड्या बनवलेल्या आहे. आता ह्या कुरड्या आहेत ना माझ्या मामा सासूच्या इथे आहे आणि त्या आहेत ना त्यांचा बिझनेस आहे हा. तर हे बघा त्याच्यासाठीच ना इथं गहू घेतले. आता गहू येत नाही, ह्यांचा दरवाजचाच व्यवसाय, म्हणजे दरवाजचं हे सगळं काही. दरवाज ते आहेत ना एवढे गहू वगैरे जवळजवळ त्यांचे आहेत ना 20 किलो गहू दरवाजचे असतात. आणि दरवाज भिजत घालायचे ते. आणि दरवाज ते म्हणजे 3 दिवस भिजत घालतात. जसं का आज 20 किलो गहू भिजत घातलेत ना, तर ते धुवून चून वगैरे 3-4 पाण्याने धुवून काढायचे. आता हे 3 दिवस झाले होते बरं का भिजून. आणि 3 दिवसानंतर ना दररोज धुवत होते. दररोज धुण्याचं कारण हेच आहेत की जो आंबूस वगैरे वास असतात ना आपल्याला बघा, एकदम गहू वगैरे भिजले असं बेकार आंबूस वास येतो बघा. तसा येत नाही याच्यामध्ये, अजिबात येत नाही. आता त्यांचा व्यवसाय असलात ना तरी आजूबाजूला सुद्धा याचा आंबूस वगैरे असा बिलकुल पण वास नसतो. कारण हे दररोज येत ना, दररोज चांगल्या पाण्यात 2 ते 3 पाण्याने ना दररोज हे गहू धुतात. तर ह्या प्रकारे गहू धुतलेले आहेत ना, अजिबात वास वगैरे येत नाही. आणि गहू येत ना तो 2008 का वगैरेच ना, का 2008 म्हणतात ना, हा 2008 गहू. तर तो गहू इथं यूज केलाय त्यांनी. आणि तोच त्याच्यात ना ताम वगैरे येत नाही आणि खूप छान चिक पडतो आणि अशा कोरड्या पण सफेद सफेद होतात. तरी बघा हे सगळे आम्ही ना आता काय केलं होतं, धुवून घेतले होते. मी स्पेशल आहेत ना त्या तिथे गेली होती 2 दिवस, म्हणजे कोरड्यांचं ते बघायसाठी वगैरे, ते सगळं व्हिडिओ वगैरे करायसाठी आणि घाट घेण्यासाठी. तर मग मी स्वतःच आम्ही इथे ना गहू वगैरे धुतले वगैरे. आणि छान 3 ते 4 पाण्यांनी हे गहू धुतले बरं का. स्वतः माझ्या सासूबाई पण होत्या सोबत. आणि धुवून वगैरे घेतल्यानंतर आहेत ना आम्ही ते दळून घेतले. आता घरीच आहेत ना सगळं, त्यांचा व्यवसाय असल्यामुळे काय केलं, सगळं मशिनरी वगैरे घरीच घेतलेलं आहे. आता हे दळण्यासाठी ना हे मशीन पण घरीच घेतलेलं आहे. आणि छान आहेत ना, हे दळून पण घेतलं. हे दळून घ्यायचं एकच फायदा आहे आपल्या घरी, की अजिबात म्हणजे स्वच्छता वगैरे खूप असते. एकदा आपण जर घरी वगैरे जर दळतो, गिरण्यांमध्ये वगैरे जर बाहेर जायचं म्हटलं ना तर थोडासा प्रॉब्लेम होतो, तिकडे साफ स्वच्छता वगैरे भरपूर काही असतं. पण इथं घरी केल्यामुळे ना बघा तुम्हाला स्वच्छता वगैरे एकदम छान आहे बरं का, खूपच मस्त आहे. आणि इथं बिझनेसचं असल्यामुळे ना ही स्वच्छता वगैरे ठेवावंच लागते. कारण की आपल्याला गिरायकांच्या सेहत बरोबर वगैरे या गोष्टी करायच्या नसतात. आणि आपण स्वतः पहिल्यापासूनच जर एकदम क्लिअर देतोय ना, त्याच्यामुळे गिरायक पण आपल्याकडे येतात. तर हे बघा हे छान मस्त पैकी त्यांनी ना असं दळून घेतलेले आहेत. घरीच दळून घेतले, एका प्लेटने वगैरे टाकून आहेत ह्या मशीनमध्ये दळून घेतले. आता हे सगळं दळून वगैरे झाल्यानंतर आहेत ना आपल्याला पिळायला पण घ्यायचे. हे सगळे गहू आहेत ना आधी दळून घेतले. आता बरेचसे गहू आहे, भरपूर वेळ लागतो याला दळायला. म्हणजे 20 किलो गहू दळायचे म्हटले वेळच लागतो. आणि बघा छान असे दळून घेतलेत. आणि हा चिक आहेत ना आता आपल्याला परत असा मोठ्या टपामध्ये वगैरे घेऊन आणि तो पिळून घ्यायचा आहे पाणी वगैरे घालून. बघा असा. तर ह्या आत्या आता पिळायला बसलेल्या होत्या. मी तर व्हिडिओज काढत होते त्याच्यामुळे हात वगैरे काही खराब नव्हते केलेले. अशा प्रकारे आहेत ना व्यवस्थित पिळून घेतला होता. हा बघा किती छान अशी, किती काळजी घेऊन सगळ्या गोष्टींचं नीट नेटकं सगळं काही. आणि सगळं घरात आहे, हे बाहेर वगैरे पण असं काही नाही की चला. आणि किती काम असतं माहिती का ह्याच्यामध्ये. हे कुरड्या करणं काही सोपं नाही, खूप अवघड असतं आणि खूप मेहनत आहे याच्यामध्ये, खूप कष्ट आहे. आता बघा हे बघा हे सगळं असं त्यांनी दळून वगैरे पिळून गाळून घेतलं. आणि इथनं परत एक कपडा लावला आणि त्या कपड्यामध्ये हे गाळून घेतलंय सगळं पाणी. आता हे पाणी सगळं गाळून वगैरे घेतलं ना की जो कोण म्हणजे कचरा वगैरे असतो, जो गव्हाचा वगैरे, तो सगळा वरतीच राहून जातो. आणि खाली फक्त चिकचिक पडतो. याच्यासाठीच ना हे गाळून घेतात सर्व. आता ही पूर्ण 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 प्रोसिजर दिलेली बरं का. आणि एकदम छान ह्याच प्रकारे त्यांचं दररोजचं रुटीन आहे. आणि दररोज ह्या कुरड्या करतात. मी पण बनवायची बरं का. आता मला ते युट्यूबमुळे जमत नाही, त्याच्यामुळे मी आता येत नाही, या वर्षापासून बंद केलं. नाहीतर येत ना माझं पण हे सर्व चालूच होतं. आणि आता मी यांच्याकडनंच घेत असते. तर हे बघा किती छान असं मस्तपैकी यांनी सगळं काही हा चिक वगैरे गाळून घेतला आहे. एकदम असा पूर्ण म्हणजे हाताने वगैरे सगळं. ते मशिनरी जास्त यूजच नाही करत, फक्त दळायसाठी मशिनरी यूज केली बघा. आणि बाकी सगळं हाताने वगैरे, जे सुरुवातीला लोक करायचे बघा, जुने लोक वगैरे, एकदम त्या पद्धतीने, एकदम नॅचरल पद्धतीने ह्या इथं कुरड्या बनवून तयार होतात. आणि गिराईक पण खूप असतात बरं का. खूप लोकांची पसंती आहे. आणि भरपूर, आता तुम्हाला मी सांगते माल पण दाखवते किती बनवतात वगैरे काय असं. हे बघा इथे येत ना सर्व हा असा पुन्हा डबल टेबल असा गाळून घ्यावा लागतो. हे असं सगळं असं पिळून वगैरे घेतलं की परत ते असं 2-3 वेळेस गाळून घ्यायला लागतं. ह्या प्रकारे गाळून घेतला. आणि आता हा ठेवलाय, रात्रभर ठेवला की दुसऱ्या दिवशी बघा हा पूर्ण जाम बसतो असा खाली. मोठी पंचपात्री, त्या पंचपात्रीमध्ये एकदम कडक होऊन जातो. आणि कडक झाला की तो असा फोडायला लागतो. आता आमच्या आत्या बघा अशा फोडतायत, किती त्रासदायक आहेत ना, खूपच. भरपूर वेळ लागला बरं का याला, जवळजवळ अर्धा तासाच्या वरती लागून जातो चिक फोडायला सुद्धा. हे बघा अशा गठुळ्या असतात आणि त्या गठुळ्या आहेत ना अशा फोडायला लागतात. ह्या भरपूर कष्ट असतात त्याच्यामध्ये. ते पैसे पण आहेत ना त्या कुरड्यांचे वगैरे काही सोपे नसतात. खूप 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 दमायला लागतं आणि खूप कष्ट करायला लागतात, तेव्हा हे सगळं होत असतं. तर हे बघा ह्या प्रकारे आहेत ना त्यांनी सगळा हा चिक वगैरे फोडून घेतला. आणि चिक फोडून घेतल्यानंतर परत पण याचा हा चिक आहेत ना गाळून घ्यायचा आहे बरं का. आता किती वेळेस गाळाय तुम्ही स्वतः बघितलंय, इथं समोर बघितलंय हा चिक किती वेळेस गाळून घेतलाय. तरी पण लास्टला गाळायच्या वेळेस येत नाही, मी तुम्हाला दाखवते आता. बघा हा असा. आणि निघत पण नाही बरं का, एवढा ते काढतात ना त्या.
की तरी पण तो निघायला इतना प्रॉब्लेम होतो, असा एकदम पक्का बसलेला असतो. उलट नेत ना अक्षरशः हात वगैरे जाम होऊन जातात, इतका पॅक बसलेला असतो तो चिक. आणि असा तो ना वरती काढून काढून असा फोडून घ्यायचा असतो. वरचं पाणी वगैरे आधी ओतून द्यायला लागतं आणि मग हे चांगलं पाणी असं त्याच्यामध्ये फोडून घेऊन आणि मग हे बघा आता हे लास्टला गाळून घ्यायचं आहे आपल्याला. आता ही प्रोसिजर कधीची आहे, आपल्याला घाट घेण्याच्या आधीची ही प्रोसिजर आहे बघा. आता हे सर्व पुन्हा गाळून घ्यायचं आहे. हा सगळा गाळून घेतलात ना तरी पण याच्यामध्ये ना निघतं बघा. आता ह्या आमच्या आत्याबाई आणि ही माझी जाव आहेत, तर ह्या दोघी जणीत गाळत आहे आणि मी फोन हातात धरलेला आहे. ह्या प्रकारे आहेत ना सगळं आपल्याला असं गाळून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही, हे बघा दिसायला भरपूर सफेद दिसतंय, पण असं वाटत नाही आपल्याला की याच्यामध्ये काही असेल म्हणून. पण जेव्हा तुम्ही पूर्ण गाळल ना त्यावेळेस तुम्हाला दिसणार याच्यामध्ये. म्हणून येत ना लास्टला पण येत ना हे गाळून घेणं खूपच गरजेचं आहे बरं का. आणि खूप छान सफेद कुरडा येतात त्याच्याने गाळून वगैरे घेतल्याने. आणि आपण जी काळजी घेतात ना, जे गिरायकांसाठी वगैरे किंवा आपण पण यूज करत असतो घरामध्ये, त्याच्यामुळे ना जेव्हा आपण हा व्यवसायामध्ये उतरतो ना त्यावेळेस स्वतःसाठी बनवतोय हेच विचार करून जर उतरलत ना तर अगदी सगळ्यांना डोळे झाकून सगळ्यांचा विश्वास असतो आणि अगदी विश्वासाने आपल्याकडनं हे वस्तू वगैरे आपले जे प्रोडक्ट असतात ते लोक घेत असतात. म्हणून ही पूर्ण प्रोसिजर आहेत ना तुमच्यासोबत तुमच्या समोर ठेवलेली आहे. आणि कसं बनवलं ते पण सगळं दाखवतोय आम्ही. बघा सगळं गाळून घेतलं होतं, आधी किती वेळेस घालून गाळून घेतलं होतं बघा, हा चिक 2 ते 3 वेळेस, तरी पण त्याच्यामध्ये काही ना काही निघतच असतं. म्हणजे हे सगळं गव्हाचंच आहे सगळं, तरी पण त्याच्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून घ्यायचं, हिसळून घ्यायचं, मग याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता एक पातेलं ठेवायचं, पातेल्यामध्ये आता मोठे पातेलं आहे हे ना पितळाचं मोठं घाटाचं पातेलं आहे, त्याच्यामध्ये ना पाणी ठेवलेलं आहे आणि लागल तेवढं त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता इथं हा आपल्याला घाट घ्यायचा आहे, जवळजवळ 18 किलोचा घाट घ्यायचा आहे सगळा. तर 18 किलो चिक आहे हा सगळा. आणि त्याच्यामध्ये ना चांगलं पाणी उकळून दिलं, पाणी उकळून दिल्यानंतर याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर आहेत ना हे लगेच हा चिक ओतलाय सगळा, जो फोडून घेतलेला चिक आहेत ना तो याच्यामध्ये ओतून घेतलाय. खूप फास्ट प्रोसिजर करायला लागते बरं का ही, आणि हलवायला पण खूप फास्ट लागतं. तर ह्या प्रकारे आहेत ना हे माझ्या जावेनीत ना हे सगळं फास्ट फास्ट ओतलं याच्यामध्ये. आणि ना सासूबाईने लगेच घोट्याने आहेत ना ते सगळं हलवून घेतलं लगेच. आणि हे ना खूप झटपट करायला लागतं. हे घोट्याने करायला खूपच जड जातं बरं का. ही जुनी पद्धत होती घोट्याने हे हलवायची वगैरे. आणि एवढं एकखटी घ्यायचं म्हटल्यावर ना हे खूपच कठीण काम आहे, कारण ते घोट्याने रेटत नाही. त्याच्यामुळे काय करायला लागतं, हे मशीन घेतलेले आहेत त्यांनी. ह्या मशीननी ना खूप छान अशा गठुड्या वगैरे होत नाही, काहीच नाही, आणि खूप मस्त होतं. आणि एकदम असं पूर्ण ते जो चिक ना तो खूप छान स्मूथ होतो आणि एकदम छान शिस्त होतो. तर त्याच्यामुळे काय होतं, हे जास्त असं त्याला टेन्शन होत नाही. तर हे जर एवढं जास्त एकत्र जर घ्यायचं तर तुम्हाला हे फोनमध्ये ना छोटं दिसतंय पातेलं, पण ऍक्च्युली हे पातेलं खूप मोठं आहे. आणि पितळाचं पातेलं आहे हे एकदम जुन्या पद्धतीचं, त्याच्यामध्येच नेहमी याच्यामध्येच घाट घेत असतात. आणि हे बघा हे जे मशीन आहे त्या मशीननी ना हे एकदम एकदम इझिली जातं. आणि जसं जर आपण घोट्याने जर घ्यायला गेलं ना तर बापरे खूपच वेळ लागतो आणि खूपच जाम होतं, म्हणजे खूपच दमून जातं माणूस. पण यांनी खूप साधं सोपं आणि सरळ झालंय बरं का ह्या मशीननी. आणि हे बघा इतकं पटकन होतात ना हे, आणि गठुळ्या पण अजिबात पण होत नाही, मस्त झटपट ह्या गठुळ्या पण फुटतात. आणि खूप छान पांढऱ्या शुभ्र अशा या कुरड्या बनून तयार होतात. हे बघा किती छान. बघा जेवढी आपण चिक वगैरे ते गहू वगैरे दळताना चिक धुताना काळजी घेतो ना, तेवढा हा जो आपला हा चिक आहेत ना तेवढा तो असा शुभ्र शुभ्र होतो, एकदम व्हाईट होतो. आणि कुरड्या पण खूपच भारी येतात बरं का. आता हे बघा करून झालंय, आता हे हलवून वगैरे झालंय, शक्यतो काही जास्त गरज पडत नाही याची हे करताना. पण पहिली जी सुरुवात असते, जी करायची वगैरे प्रोसिजर असते ती खूप हार्डली असते. आणि पूर्वी काय व्हायचं, हे जेव्हा मशीन वगैरे नव्हते ना तेव्हा हे घोट्याने हलवणं खूप हार्डली जायचं. पण आता हे मशीन वगैरे, आणि मशीन येत ना जे आपले घरगुती वगैरे लोक असतात ते नाही घेऊ शकत बरं का, कारण की ते घरगुती कसं वर्षातून एकदा दोनदाच करतात कुरड्या, आणि मग ते परवडत नाही. पण जे बिझनेस करतात ना त्यांना हे मशीन घेणं खूपच गरजेचं आहे. आणि ह्या मशीनशिवाय त्यांचं काम होणारच नाही, कारण की ना पूर्ण हात वगैरे हे घोटताना वगैरे जाम होतात. आणि बघा तुम्ही बघू शकतात किती छान असा एकदम स्मूथ असा मस्तपैकी हा चिक बनवून तयार झालेला आहे. हे बघा, आणि थोडं जर करायचं असेल आपल्याला तर मग आपण घोट्याने वगैरे असं घोटून करून घेऊ शकतो, कारण आपण जुन्या काळी म्हणजे जे पहिलं करायचो आपण त्यावेळेस तर आपण ते घोट्याने वगैरेच करायचो. पण आता कसं बिझनेस वगैरे करायला लागल्यामुळे हे असले मशीन वगैरे घ्यायला लागतात आणि त्याने करायला लागतं. इझिली पण जातं आणि मालाला पण एक वेगळीच चकाकी असते आणि एकदम खूप छान होतं ते शिजून. आणि त्या गठुळे वगैरे होत नाही, त्याच्यामुळे तो वेढा वगैरे पण येत ना खूपच भारी येतो आणि एकदम ट्रान्सफर कुरड्या दिसतात. म्हणून येत ना ह्या अशा मशीननी जर केल्यात ना तर खरंच खूप भारी होतं. बघा आता हे सगळं काढून घेतलंय, झालंय ते. म्हणजे आमच्या आत्या बघा किती गरम गरम हात लावतायत. त्यांनी काय केलंय, पाण्याला हात लावून घेतात आणि पटपट असं हातानेच एकदम गरम बरं का. त्यांना तर सवय झालेली, मला तर अगदी भीती वाटत होती की ते कशा काय करतात. तर तेव्हा त्यांना म्हटलं आत्या पैसे काही सोपे नाही बरं का, कारण की एवढं हे करणं, एवढं गरम गरम हात लावणं, गरम गरम तो चिक काढणं, बापरे खरंच खूपच त्यांचे म्हणजे खूपच कष्ट आहे बरं का, खूपच कष्ट आहे. कोणाला जर तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे असतील ना, कुरड्या वगैरे जर पाहिजे असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा, मला कमेंटमध्ये सांगा. तर मी नक्कीच तुम्हाला एकदम घरगुती आणि एकदम अशा नॅचरल पद्धतीने कुरड्या देण्याचा प्रयत्न करेल. हे बघा किती छान मस्तपैकी हा चिक वगैरे आता शिजून झाला आहे पूर्ण, हे काढून पण झालेलं आहे एकदम. म्हणजे एकदम आहेत ना जी सगळी स्वच्छता वगैरे जसं काही सगळं हे केलंय ना त्याच प्रकारे हे सगळं आहे. आणि खूपच छान कुरड्या असतात, त्याची चव पण खूप भारी असते, कलर पण खूप मस्त असतो आणि एकदम पातळ म्हणजे अशी बारीक कुरडई असते, एकदम बारीक वेढ्याची. आणि 3 वेढ्याची कुरडई असते बरं का. आणि तुम्हाला जर अशी थोडी मोठी वगैरे किंवा हवी असेल, आता तुम्ही बघा जेव्हा वाळेल नाही कुरडई त्यावेळेस तुम्ही बघणारच आहे की कुरडई कशी झालेली.
आणि जर तुम्हाला जर याच्यामध्ये जर काही बदल वगैरे असेल पाहिजे असेल तर तो पण तुम्हाला भेटतो बरं का. आणि याच्यात तिथनं लग्नाच्या वगैरे कुरड्या असतात बरं का, त्या रुखवताच्या वगैरे त्या कलरच्या वगैरे पापड कुरड्या ते पण बनवून तुम्हाला भेटू शकतात. तर हे बघा आता हा आपला चिकेतनं झालेला आहे त्याचा, आणि आता त्याच्यावरती आपण थोड्या वेळ झाकण ठेवणार आहेत. ही उन्हातली वगैरे अशी छान त्याच्या हे असं पुसून वगैरे काढून घ्यायचं आणि इथनं त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे. झाकण ठेवलं की आता हे पातेला डायरेक्ट आपल्याला इथनं जिथं कुरड्या करायच्या आहेत ना तिथे घेऊन जायचं. हे बघा आता इथे घेऊन आलेत, इथे इथनं बाज वगैरे ठेवली आहेत. आणि हे बघा आता हे सोऱ्या पण तुम्ही बघू शकता, सोरे पण आहेत ना लाकडी आणि आतमध्ये आहेत ना त्यांचं पितळाचं आहे, म्हणजे ते पूर्ण ती कोटिंग असते ना त्या सोऱ्याची ती पितळाची आहेत पूर्ण. तर इथे आहेत ना आता हे बघा आत्या इथं आम्हाला म्हणजे भरून देत होत्या आत्या. मला तर सोरे दोनच होते, मग त्याच्यामुळे आता त्यांची दररोजची रुटीन असल्यामुळे ना त्याच बनवत होत्या. मी फक्त बघत होती आणि बघितले होते मी म्हणजे 1-2 करून बघितल्या होत्या, पण जास्त काही केलं नाही बरं का मी, कारण की ही सवय त्यांची दररोजची, त्यांची जे बिझनेस असल्यामुळे ना खूप फास्ट सवय त्यांची आणि त्या पटपट करत असतात. एकदा सवय झालीत ना की खूप फास्ट आणि एकदम एकसारख्या कुरड्या येतात बरं का. म्हणजे बघा ह्या हात सोऱ्याच्या कुरड्या, जो मोठ्या सोऱ्या असतो ना तर थोड्याशा जाड येतात आणि त्या टाकायला वगैरे पण थोडंसं म्हणजे त्या जुन्या पद्धती त्या वेगळ्या येतात. पण हे हात सोऱ्याच्या ज्या कुरड्या असतात ना त्या एकदमच भारी येतात आणि खूपच अशा म्हणजे एकसारख्या असतात. तरी बघा ही आमची हर्षदा आहेत ना, तिथे हे कुरड्या बनवत होती एकदम फास्ट आणि ह्या सोऱ्याने. आणि ह्या सोऱ्यामध्ये आहेत ना 2च कुरड्या होतात बरं का, एका सोऱ्यामध्ये 2च कुरड्या होतात. तर तुम्ही विचार करा आता याची किती मेहनत असेल, म्हणजे किती मेहनत घेतात बघा. हे पैसे वगैरे असतात ना हे कुरड्यांचे वगैरे, ते काही फुकट नसतात बरं का, खूप त्याच्या मागची ना खूपच मेहनत असते. हे बघा ह्या बाजा वगैरे भरलेल्या आहे आणि किती छान पांढऱ्या शुभ्र अशा मस्तपैकी ह्या इथं कुरड्या बनवून तयार आहे. एकच नंबर, खूपच भारी. तर याची चव पण आहेत ना खूप भारी असते बरं का, कारण घरगुती बनवलेल्या असतात आणि एकदम पारंपरिक पद्धतीने आणि म्हणजे खूप एकदम जुन्या पद्धतीने जसं बनवायचे तशा. फक्त काय केलंय मोठ्या सोऱ्या यूज न करता हाताचे जे सोरे असतात त्या सोऱ्याने इथं ह्या कुरड्या आणि एकदम एकसारख्या दिसतात. बघा तुम्हाला एक पण कुरड्याची दिसणार नाही छोटी मोठी, सगळ्या एकसारख्या आणि 3 वेळेच्या कुरड्या इथं बनवून तयार आहे. बघा किती पांढऱ्या शुभ्र आणि खूपच छान अशा मस्तपैकी इथं कुरड्या बनवून तयार झालेल्या आहे. बघा सर्व बाजा आहेत इथे ठेवलेल्या आहे. आता इथे जागा होत नव्हती म्हणून बाकीच्या बाजा आहेत ना त्या वरती ठेवलेल्या आहे. आता इथेच वरती एक शेड आहे आणि तिथे आहेत ना वरती ठेवलेल्या आहेत आणि ह्या काही बाजा इथं खाली आहेत. जागेचे थोड्या अभावाने काय करायला लागतं, बाकीच्या बाजा आहेत ना वरती ठेवायला लागतात. ह्या पण बाजा वरती जाणार आहे, पण आता कसं थोड्या वेळ ठेवल्या आहेत खाली आणि नंतर मग ह्या वरती ठेवल्या जाणार आहेत. तर जवळजवळ ह्या मोठ्या मोठ्या आहेत ना 4 ते 5 बाजा भरलेल्या होत्या, म्हणजे 5.5 बाजा भरलेल्या होत्या. बाकीच्या 2 म्हणजे 4.5 बाजा भरलेल्या होत्या सॉरी. तर बाकीच्या 2 बाजा आधीच वरती गेलेल्या होत्या आणि ह्या 3 बाजा आहेत ना म्हणजे 2.5 बाजा खाली होत्या. हे बघा ह्या पद्धतीने खूपच छान अशा बनवून तयार. हे माझे दीर आहेत त्यांनी व्हिडिओ चालू झाला तर ते मध्ये निघून गेले. हे बघा किती छान मस्तपैकी ह्या अशा भारी छान कुरड्या बनवून तयार झालेल्या आहे. एकदम भारी, एकदम घरगुती आणि काहीही म्हणजे त्याच्यामध्ये यूज न करता एकदम जुन्या पद्धतीच्या आणि एकदम पारंपरिक पद्धतीने ह्या कुरड्या बनवलेल्या आहे. जर कोणाला ऑर्डर जर पाहिजे असतील तर प्लीज कमेंट करा आणि माझ्याशी संपर्क करा. तर हे बघा किती छान मस्तपैकी ह्या कुरड्या खूपच भारी आहे. आणि आता ह्या आहेत ना संध्याकाळची वेळ झालेली होती, ह्या वाळलेल्या होत्या, आता फक्त ह्या पलटायच्या होत्या, काढायच्या होत्या. तर ते आम्ही करत होतो ह्या पद्धतीने. बघा किती छान दिसतात बघा कुरडे. नक्की करून बघा कशा झाल्या आहेत ना, मला नक्की सांगा ह्या कुरड्या. आणि तुम्ही जर कुरड्या करत असाल ना तर ह्याच प्रकारे बनवतात का ते पण सांगा. आणि बघा इथे आहेत ना ह्या आतमध्ये घेतल्या की बघा अशी पॅकिंग चालते. आणि हे माझे दीर म्हणजे हे योगेश आहेत, तर त्यांचं नाव योगेश आहे, म्हणजे माझे दीर आहेत ते, आणि ते पॅकिंग करत असतात. हे बघा 100 कुरड्यांचं आहेत ना हे पॅकेट असतं, पॅकिंग असते हे 100 कुरड्यांची. आणि ती पॅकिंग आहेत ना ह्या व्यवस्थित भरून, आणि त्याच्यात पण आहेत ना त्या मोडलेल्या वगैरे काही अशा असतात ना ज्या पातळ वगैरे झालेल्या, तर त्याच्यात जर काही असा प्रॉब्लेम असेल त्या साईडला असतात. आणि ज्या चांगल्या कुरड्या असतात ना त्याच कुरड्या ह्या पॅकिंगमध्ये भरल्या जातात आणि सगळ्या पॅकिंग करून वगैरे अशा ठेवल्या जातात. हे बघा अजून ह्या भरपूर अजून याच्यामध्ये पॅकिंग होणार आहे. अशा पद्धतीने पॅकिंग वगैरे चालते. तर नक्की कोणाला जर लागल्या कुरड्या तर नक्की संपर्क करा, नक्की कॉन्टॅक्ट करा आणि नक्की मला कमेंट वगैरे करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिजनांना, बंधू भगिनींना आणि सगळ्या सोयऱ्यांना पाठवायला विसरू नका. तर बघा किती छान मस्तपैकी पॅकिंग चालू आहे बघा. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ना ह्या कुरड्या पासून तर पॅकिंगपर्यंत खूप म्हणजे खूप मेहनत आहे, खूपच मेहनत आहे बरं का. अजिबात पण त्याच्यामध्ये थोडं पण असं नाही म्हणता येणार की याच्यामध्ये काही हे असेल, पण खूपच खूपच कष्ट आहे याच्यामध्ये. हे बघा हे असे पॅकिंग वगैरे करून तयार आहे बघा. आता किती बघा आतमध्ये ठेवलेले आहेत ह्या पॅकिंग, भरपूर माल बनवून तयार आहे. आणि भरपूर लोक होलसेल वगैरे पण घेतात आणि भरपूर असे रिटेल पण असतात ते पण घेतात. आता हे बघा हे पापड वगैरे पण असतात सगळं. आता पापडाची पण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. हे ना तांदळाचे पापड पण आहे आणि ते ह्या लग्नासाठी लागलेले मी तुम्हाला बोलली ना, तुम्हाला कलरच्या कुरड्या पण भेटतील, त्या कलरच्या कुरड्यात पण आहे आणि नागलीचे पापड पण आहे. नागलीचे व्हिडिओ पण तुमच्या संग खूपच लवकर मी घेऊन येणार आहे. आणि बघा हे मोठे मोठे जे हे 500-500 कुरड्यांचे हे पण मोठे मोठे पॅकेट आहे. आणि हे बघा हे जे एकदम ओरिजिनल नागलीच्या पापड्या आहेत, हा एकदम ओरिजिनल, इतकी छान टेस्ट लागतात ना, त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्या संग शेअर करेल. हे 100 पापड्यांची पॅकिंग आहेत बघा. अशा प्रकारे ह्या प्रकारे आहेत ना आपल्याला सगळं असं हे बनवून घ्यायचं आहे.
आता याच्यामध्ये नाही बघा, हे जे उपवासाचं आहेत ना, चकल्या आहेत, साबुदाणा बटाट्याच्या चकल्या आहेत, परत अजून तुम्हाला सांगते बरंचसं अजून त्याच्यामध्ये वडे आहेत, अजून साबुदाण्याचे जे पापड असतात ते पापड पण आहेत खिरीचे, अजून वेगळे बटाटा आणि साबुदाण्याचे जे पापड असतात ना ते फक्त मिठाचे पापड आहे, त्याच्यात तिखट वगैरे नाही, ते पण पापड आहे याच्यामध्ये सगळं काही आहे. आणि याच्यामध्ये बघा ह्या चकल्या वगैरे आहे आणि भरपूर आहे अजून, म्हणजे वडे ते सुद्धा आहे, सगळंच आहे हे. तर हेच जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर नक्की संपर्क करा आणि नक्की सांगा, तुम्हाला नक्की हे भेटून जाईल. आणि हे बघा हे वडे आहे, हे चना डाळीचे मिक्स डाळींचे वडे आहेत, खूपच टेस्टी असतात हे वडे, खूपच भारी असतात. असे पॅकेट आहेत हे, तुम्हाला अर्धा किलो 1 किलोचे पॅकेट पण भेटणार, फक्त तुम्ही ना कॉन्टॅक्ट करा. आणि खूपच मस्त आहे बघा, ह्या प्रकारे सर्व काही एक घरगुती व्यवसाय आहे आणि खूपच छान आहे, एकदम नॅचरल पद्धतीने, कसलीही त्याच्यामध्ये भेसळ नसलेली आणि एकदम जुन्या पद्धतीने बनवलेलं. ह्या असं सगळं आपला स्टॉक आहे कुरडयांचा वगैरे सगळा. तर असेच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात पहिलं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं, मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतं. भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये.